अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज आपण नवीन अध्याय सुरू करीत आहोत, ज्याच्यामध्ये भक्तीचे प्रकार किंवा ज्याला नवविधा भक्ती असे म्हटले जाते त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. ऐका तर. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु यशवंताय नमः. ग्रामदेवता श्री सिद्धेश्वराय नमो नमः. गुरु तो कृपाघन वर्षत मोदमय जीवन. मी तो मुमुक्षु मयूर जाण वर्षता उड्डाण मम होते गा. मग मनमयूर नाचता सर्वांगी डोळे फुटती तत्वता. पिसे देखणी परता गुरुनाथा वाहिली म्या. गुरु मेघ देखुनी सम्मुख आर्थ चातक म्या पसरतो मुख. मग अतीव पातले सुख नित्य निर्दोक झाले. त्या स्वानंद मेघाची वृष्टी स्वानंदे फळाली समदृष्टी. परमानंदे भरली सृष्टी जीव शिवा भेटी होय गा. फिटले अज्ञान जाल जाहला परमानंद सुकाळ. ओळता सद्गुरु कृपाळ आनंद कल्लोळ मज फार. श्री गुरु महामेघ हरी कृपा ओळे गुरूंची जयावरी. पूज्य तोही चराचरी पूजिती नारी नरतया. आपणासी व्हावा हर्ष तरी पाळिगा आदर्श. नवविधेचा घ्यावा परमार्श सहस्र नवविधा सहर्ष नवविधा भक्तांचा. श्रवण भक्तीचे आदर्श उदाहरण पहिला तो परीक्षित जाण. 7 दिसाची कथा श्रवण करून मुक्त झालासे. श्रवण भक्तीचा दूजा भक्त हनुमान अंजनी पुत. राम शब्दाचरत कर्णात प्राण आणुनिया. वर घेतसे मागून जेथ राम कथा निरूपण. तेथ मी असावे जाण चिरंजीव होऊन जाईन गा. केली या कथा श्रवण चित्त जाय पालटून. हृदयी पाजर फुटून नयन लोचावती गा. रोमांच उभे ठाकती कंठी होय सद्गती. मग हृदया प्रगटी गुरुरूप गा. त्या गुरु कृपा योगे उपास्य दैवत आगमन गे. भक्तानंद तुडुंब गे कृपे लागी साध्य सकळ. विषयाचा होय कंटाळा विरक्त होय आगळा. पवित्र होय सकळा गळा गाई गीत गुरु गुरु. हे एका श्रवणे घडवले श्रवणे माणूस घडवले. नराचे नारायण झाले श्रवणाले जाग बापा. आता पाहिगा कीर्तन दुजी नवविधे माझीची जाण. गुरु लीलांचे करावे स्मरण म्हणून कीर्तन तया लागी. कीर्तन म्हणजे नामस्मरण नामा माझी महत्वाचे ध्यान. स्मरण ठेवी गा सर्वथा जाण तये लागी कल्याण. या भक्तीचा प्रथम मान श्री नारद मुनी ते जाण. गायन नर्तन वादन संभाषण चौथेथे. कीर्तने महादोष जाती कीर्तने होय मुक्ती. कीर्तने ज्ञान प्राप्ती महंती आकळे ज्ञानानंदाची. तीजी भक्ती स्मरण आदर्श द्वय आदर्श जाण. प्रथम सीता माता चरण दूजा इंद्रद्युम्न तू. सज्जन हो, ग्रंथारंभी श्री गुरुना वंदन करून आरंभ केलेला आहे. गुरुदेवता यशवंत बाबांना वंदन केले. ग्रामदेवता श्री सिद्धेश्वरांना वंदन करून अध्यायास प्रारंभ केलेला आहे. श्री गुरु म्हणजे कृपेचा घन. आनंदाचे जीवन म्हणजे पाणी तो वर्षत असतो. मी मुमुक्षासाठी मोक्षासाठी आसुसलेला मोर आहे.
पाऊस पडताच माझे उड्डाण अवकाशात होत असते. माझा मनमोर नाचतात, सर्वांगाला डोळे फुटतात, पिसे देखणी दिसू लागतात. तीच पिसे श्री गुरुना मी वाहत आहे. गुरुरूपी ढग समोर बघून माझी अवस्था चातक पक्षाप्रमाणे होते. त्यांना पाहून मला अतिसुख होते. मी निर्दोष होतो. त्या मेघाच्या वृष्टीने स्वानंद फळे लागली. परमानंदाने सारी सृष्टी भरली व जीवाची व शिवाची गाठ पडली. अज्ञान जाळे फिटले. परमानंदाचा सुकाळ झाला. कारण श्री गुरु माझ्याकडे वळल्यामुळे आनंदाच्या लाटाच माझ्याकडे आल्या. श्री गुरु म्हणजे महामेघ. तुमची कृपा ज्यांच्यावर होते तोही पूजनीय होतो. नारी नर त्याची पूजा करतात. जीवनात आनंद मिळायचा असेल तर काही आदर्शाचे अनुकरण करावे लागेल. म्हणून भक्ती मार्गात नवविधा भक्तीचा परामर्श घ्यावा आणि नवविधा भक्ती केलेल्या भक्तांचा आपण परामर्श घेऊया. त्यात पहिला श्रवण भक्तीचा क्रमांक लागतो. श्रवण भक्तीचे उदाहरण म्हणजे राजा परीक्षित होय. श्रवण भक्तीचा आदर्श त्याच्याकडे होते. त्याने 7च दिवस श्रवण भक्ती केली आणि उद्धरून गेला. असा भक्तीचा अधिकार असावा. श्रवण भक्तीचे दुसरे उदाहरण घ्यायचे असेल तर राम भक्त हनुमान, जो अंजनीचा सुपुत्र होय. आयुष्यभर त्याने जीवनामध्ये आदर्श ठेवला आणि श्रीरामाना वर मागून घेतला, हे रामराया, जिथे तुझी कथा सुरू असेल तिथे माझी हजेरी असावी. श्रवण करणे म्हणजे ऐकणे. श्रवण केल्यामुळे चित्त पालटून जाते. हृदयात पाझर फुटतात, नयने पाणावतात, रोमांच उभे ठाकतात, कंठ सद्गदित होतो. आपाप हृदयामध्ये राम रूप प्रकट होते. मग गुरु कृपेच्या योगाने उपास्य दैवत प्रकट होते. भक्त आनंद तुडुंब वाहतो. रूपासाठी जी जी गोष्ट आवश्यक असते ती गोष्ट श्रवण भक्तीतून साध्य होते. विषयाचा कंटाळा येतो, विरक्तपणा येत जातो, अंगी पवित्रपण येते, कंठामध्ये केवळ गुरु गुरु हेच गीत गायले जाते. हे सारे एका श्रवण भक्तीमुळे घडते. श्रवणाने माणूस घडतो, नराचा नारायण होतो. म्हणून श्रवण भक्तीला जागणे गरजेचे आहे. आता नवविधा भक्तीतील दुसरी भक्ती पाहूया, जिचे नाव कीर्तन. कीर्तन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भगवंताचे नाम घेणे व भगवंतांच्या लीलांचे स्मरण करणे. नामामध्ये महत्वाचे ध्यान असते. ज्याचे नाव घेतोय तो स्मरणात असावा. या भक्तीचा प्रथम मान महर्षी नारदांना मिळतो. गायन, नर्तन, वादन, संभाषण हे सारे नाम घेत घेत ते करीत होते. या सर्व घटकांचा त्यात समावेश असतो. कीर्तनाने महादोष जातात, कीर्तनाने ज्ञान प्राप्ती होते, कीर्तनाने मुक्ती मिळते, कीर्तनाने ज्ञानानंद मिळतो. आता तिसरी भक्ती स्मरण भक्ती होय. त्याचे 2 आदर्श सांगतो. प्रथम सीता माता आणि दुसरा इंद्रद्युम्न राजा होय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.